मोदीजींनी किसान के भी अच्छे दिन आएंगे असं सांगितलं होतं, मात्र हे कसले अच्छे दिन? मोदीजींनी शेतकऱ्यांना खड्ड्यात टाकलंय असं म्हणत शहरातील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये परिवर्तन महाशक्ती पक्षाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे। उद्धव साहेब म्हणतात, तिकडे ते काँग्रेसवाले म्हणतात, आम्ही म्हणतो सत्य भाऊ, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। महाशक्ती म्हणजे युक्ती, भक्ती आणि शक्ती। शक्ती ही सामान्य माणसांची, तिरंग्याची, युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची, याची ही महाशक्ती आहे। मला असं वाटतं का काही लोक आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला का तुम्ही कशाला आता मधातच उभं केलं हे सगळं, मग काय करू? जा म्हणे आघाडी, भाजपले पाळा म्हणे। म्हणलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी। त्यानं काय केलं ते तरी सांग, त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही। म्हणजे ते तसेच आहे, ते तसेच आहे। अरे 2004 मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला काँग्रेसनं, 2004 मध्ये, 6 मध्ये तो स्वीकारला म्हणजे अंमलबजावणी झाली। काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला, वामनराव जयसन आपले, तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे शंकरांना तोंडगे असेल। मग 6 पासून तर गेल्या 15 वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना। एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस। मोदी जी आले, भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे। विचारा अच्छे आले का, खड्ड्यात टाकले। हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू, एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस। तर नोकरीवाल्यांचा जर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा वेतन आयोग जर मान्य होतं, स्वामीनाथन का होत नाही? सवाल आहे। तर काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा, हा भाजपवाल्यांना सवाल आहे। तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा, आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय। तुम्ही हिरवा, निळा, पिवळा लोकांच्या डोक्यात घाला, आम्ही तिरंग्यासाठी मरणार, तिरंग्यासाठी जगणार। या नवीन विचारानं आम्हाला समोर जायचं आहे। मित्र, लढाई खऱ्या अर्थानं आमदारकीची नाही आहे, विरोध खासदारकीची लढाई नाही आहे, मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही, ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची, कार्यकर्त्या बनण्याची। आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशानं कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात। मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत। ज्याच्यासाठी टाकली होती ना, त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं। आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय अनेक गोष्टी सांगता येईल।